पत्नी पडेना, अर्थ आकलन होईना, म्हणून त्याच भगवंताला अवतार घ्यावा लागला. जवळजवळ 2500 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊली या रूपाने ते प्रगट झाले. आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीनी जी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली होती त्याचे शब्द, त्या शब्दावर टीका केली आणि भावार्थ दीपिका. पण एवढं 700 श्लोकावरती 9,500 श्लोकांचा ओव्यांचा पाऊस पाडला. आणि अंतिम शेवटी काय म्हणतात माऊली, हे मी नाही केलं, हे आज 9,500 ओव्यांचा जो पाऊस पाडलाय की नाही ते मी नाही केलं. माझे ज्येष्ठ बंधू, माझा भाऊ, माझे गुरु, त्यांनी माझ्याकडून, मी तर त्यांचा दास आहे. मुद्दाम विचार करा यार, मी जे काय सांगतोय ना त्याचा विचार करा. मी त्यांच्या पायाचा पायी आहे हो, मी त्यांचा दास आहे. कुणाचा? माझ्या भाऊंचा, वडील बंधूंचा. ते माझे गुरु आहे. त्यांनी माझ्याकडून करून घेतलंय. आणि म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी पहिलीच ओवी या भावार्थ दीपिकेमध्ये आत्मस्वरूप जाणून घ्या. त्या ओंकार स्वरूपाचं वर्णन करत असताना आत्मस्वरूप, तो ओंकार म्हणजे बाहेर नाही, तो आमच्या आत आहे. आणि तो तुम्ही शोधा. आणि तो शोधण्यासाठी काय सांगितलं? हा मार्ग सांगितला. कुठला? हरिपाठ करा, नामस्मरण करा. वास्तविक माऊलीने कठोर उपासना केली हो, जी आम्हाला नाही परवडणार, आम्हाला जमणार नाही. कारण नाथ संप्रदायाचे उपदेशित आहे, नाथ संप्रदाय उपासना. बरं, एवढी कठोर उपासना करून सुद्धा समाजानं जर त्यांना काय दिलं असेल तर अवहेलना, त्रास, शिव्या, जेवण सुद्धा दिलं नाही हो माऊलींना. जेवणाला सुद्धा वणवणले माऊली. अशा वेळेला सुद्धा माऊलीला जर विचारलं, माऊली काय ठरलंय तुमचं? आज हा समाज, आज हे लोक तुम्हाला जगू देत नाही आहेत. अन्न करत तुम्ही फिरता आहात. झोळी घेऊन भिक्षा मागायला जावं आणि कोणीतरी भिक्षेसाठी पीठ द्यावं. पीठ वाटेत येत असताना ती पीठ, ती झोळी हिसकावून घ्यावी, खाली सांडून द्यावं पीठ. आणि ते परत भरता येऊ नये म्हणून त्या पिठात रेघोट आडव्या उभ्या ओढाव्या हो. काय सांगू तुम्हाला, किती त्रास सहन केला. पण माऊलीला जर विचारलं ना, माऊली काय ठरलंय, या आळंदीकरांचं काय करायचा भेद आहे? नाही, एकट्याच्या अंगावर भिंत ढकलली ना तर नावाचा ज्ञानोबा नाही म्हणू शकले असते. कारण त्यांच्याकडे तेवढी क्षमता होती. भिंत चालवली ना त्यांनी. एक मला त्रास करतात ना, एकेकाच्या अंगावरच भिंत घालतो. नाही केलं. काय म्हणाले? अवघाची संसार सुखाचा करीन. माऊली काय म्हणाले? अवघाची संसार मला त्रास होऊ दे, माझ्या भावंडांना त्रास होऊ दे, माझ्या कुटुंबाला त्रास होऊ दे, पण जगताचं कल्याण झालं पाहिजे. आणि म्हणून बुडती हे जन न दिखवे डोळा, हिताचा कळवळा येतो त्यांचा. आणि म्हणून ते संत सांगतात, वास्तविक आमचा उद्धार या जन्माच्या अगोदरच झालेला आहे. पण आता पुन्हा जन्माला कशाला आलोय तर बुडती हे जन हिताचा कळवळा येतो त्यांचा. म्हणजे तुम्ही आम्ही या भवसागरात अज्ञान रूपी अंधकारात जे बुडत चाललोय, ती भावार्थ दीपिका हा हरिपाठ आम्हाला मार्ग दाखवतोय, उजेड दाखवतोय. हरिपाठ फक्त केलाच म्हणून चालत नाही. मी पण तुमच्यातला नाही, पण तरी असताना चिंतनासाठी म्हणून विषय
हरिपाठाचा प्रत्येक एका ओवीचा जसा वेळ मिळेल तसं चिंतन करावं, मनन करावं. आणि चिंतन मनन करून माऊलींना याच्यातून काय सांगायचं आहे, माऊलींनी कसला अनुभव घेतला. माऊलींचा सुद्धा जन्म व्हायला, देव सुद्धा अवतार घ्यायला विचार करतात वर बसूनच, कुठं जन्म घेऊया कुठं नाही का. आता काही दिवसांनी रामनवमी आहे, रामनवमी. मग कुठल्या कुलात मी जन्माला यावा, कुठल्या कुलात जन्म घ्यावा म्हणून ते सुद्धा विचार करतात. कळलं की नाही. तसं इथं सुद्धा ह्या उभयताना निमित्त करावं लागलं. मूलबाळ होत नाही म्हणून संन्यास वानप्रस्थाश्रम घेतला. बघा, भगवंताच्या घरच्या उलट्या खुणा म्हणतात ना, त्या अशा असतात. वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारल्याच्या नंतर ज्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली त्या गुरूंच्या ध्यानात आलं की घरी त्याची बायको आहे आणि याच्याकडून पुढचं भवितव्य जाणलं. त्यांना सुद्धा कोणीतरी प्रेरणा दिली. पुन्हा आलं, सांगितलं चला माझ्या आज्ञेनं वास्तविक ग्रस्ताश्रमाचा त्याग करून एकदा वानप्रस्थाश्रम स्वीकारला की पुन्हा गृहप्रवेश नाही. बरोबर महात्माजी. एकदा ग्रस्ताश्रमाचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारला, मरेपर्यंत उंबरटा स्वतःचा नाही तर नाहीच, दुसऱ्याच्या सुद्धा घरचा उंबरटा, याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. पण गुरु आज्ञा, मी सांगतोय जा, आता तुझ्याकडून पुढं खूप काही व्हायचंय आणि पुन्हा संसार कर म्हणून आदेश मिळाला. गुरु आज्ञा झाली आणि पुन्हा संसारात रोमान झाला. एक नव्हे 4 भावंड जन्माला आली. आणि म्हणून संन्यासाची पोरं म्हणून यांची अवहेलना त्या समाजाने केली. पण समाजाला सुद्धा तेव्हाचा समाज आणि आताचा समाज मोठा काहीही फरक नाही. तेव्हाचा समाज ही तसाच होता आणि अध्यात्माच्या बाबतीत आज सुद्धा समाज बहुतांशी असाच आहे. मुद्दाम विचार करून बघा. असो. आणि त्याच्यानंतर हे एवढे त्रास सहन करून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी जे अमृत तुम्हा आम्हाला दिलंय ते अमृत नित्य आमच्या मुखानं गाऊया, आमचं जीवन धन्य करूया. आणि हे अमृत गायन करण्यासाठी जवळजवळ 12-13 दिवसांची वारी जुलै महिन्यामध्ये आजोबा माऊली वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निघणार आहे. केरी आजोबा देवस्थानातून प्रस्थान होऊन पंढरपूरमध्ये एकादशीचा कार्यक्रम उरकून दुसऱ्या दिवशी पंढरपूरहून रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत आमच्या केरीकडे आमची वारी येणार आहे. ते मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त आमच्या परिसरातले लोक भक्ती मार्गाकडे लागावे अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून माझं हे बोबडं बोलणं इथंच संपवतो.